नमस्कार पब्लिक, आता मी निघतोय गाणगापूरला जायला. सगळी फॅमिली चालले, तर भेटतो तुम्हाला स्टेशनला. आत्ताच बोललो आहे मॅसनगाव स्टेशनवर. बघू पुढे तुम्हाला दाखवतो पुढे काय काय होतं. यानं जागा नाही भेटली ते डायरेक्ट खाली बसून घेतला. नाही ते फोनवर बोलते, तिकडे ती फोनवर बोलते, कोणाचंच लक्ष नाही. सगळे इकडे तिकडे बसलेत, कोण तिकडे बसलं. हे माकडं, 3 माकडं कशी खेळतात बघा. ती एकदम कशी खाऊ खाते. आता कॅमेरा बघून ती पण लटकल वरती. आत्ताच आम्ही पोचलो कल्याण स्टेशनवर. आता इथून पुढे जाऊ. पुढे 11:30ची गाडी आमची. आणि तिथे बघू कोण कोण भेटते. मावशीची थोडीशी मस्ती करू आणि तिथून जाऊ पुढे. पुढे बघू कोण कोण येतं आहे. आता आम्ही जातो खाली. आता खाली आमची गँग वाट बघते, कोण कोण आल्या बघू. मावशीच आल्यात तिथून. हिला वाटलं मी फोटो काढतोय पण मी व्हिडिओ करत होतो. तिच्या पोज बघा, एक एक पोज देते. दाद बघा तिची. आणि बाजूला माझी आई उभी आहे. इथे बाबा आहेत, इथे परडे मावशी, परडे काका, बाकी सगळी गँग. तो बी हा गौरव होता बघा, पोज बघा. आताच मावशीचा भेटल्या. आता तो मावशीचा पोर आहे अध्यक्ष, तो लास्ट व्हिडिओमध्ये यायला. ही मावशी, ही फॅमिली सगळी, ही वहिनी. तयारी चालू आहे आता स्टेशनवर. हे आमचे जीजू. आता हा एक मावशीचा पोर आहे, पण तो आता चाललाय गोव्याला. गोव्याचे कपडे घालून आहे. या एक तर मावशीला तसेच उचलून घेऊन आलो झोपेतून. हा माझा भाऊ, तो पण तसाच, त्याला पण तसाच उचलून घेऊन आलो आहे. आणि ही सगळी आमची पब्लिक. आता किती जण आहेत ते बघा. आत्ताच आमची आली ट्रेन. आता आम्ही बसतो. ट्रेनमध्ये काय शूट करताना याला जाम गर्दी होती, सो सॉरी. आता मी उतरतोय पुणे स्टेशनवर. रात्रीचे वाजले 2. शुभ सकाळ. आत्ताच उठलो आणि दात घासतोय. तर सगळ्यांचे अवतार व कसे झाल्यात. ही बोलते माझी व्हिडिओ घे, डोरला मी उभी राहते. अरे भाऊ, हिचं आत्ताच लग्न झालं. आता हिला प्रश्न विचारतो, तुला नवऱ्याची आठवण किती येते? ती उत्तर बघा काय देते. आता ऐका तुम्ही उत्तर. तिकडे त्यांना झोपून दिल्यानं बोलते मला अजिबात नवऱ्याची आठवण येत नाही, फोन पण करत नाही, असा तसा. सगळ्यांचे अवतार कसे झाल्यात, हसण्यासारखे झाल्यात. सगळे उठून तशीच बसली होती. दात नाही घसलेला, काय नाही घसले, तसाच चहा पेले ट्रेनमध्ये. तो समोर दिसतोय तो ज्वालामुखीचा डोंगर आहे, तो बघ कसा असतो. मीच पहिल्यांदा बघितला. हाय गाईस, तर आता आम्ही कृष्णा स्टेशनला उतरलेलो आहे. इथून गाड्या गेल्यात. आता आम्ही गाड्यांच्याच जाऊ. तर चला मग दाखवू पुढे तुम्हाला काय काय होतंय. आमच्या गाड्या काय अजून आल्या नाहीत. आम्ही अजून फिरतोयच इकडे तिकडे. गाड्या कुठे येणार ते पण माहीत नाही आम्हाला. तर बघा पुढे काय होतंय. बघा आता कोण कोण सगळे बघायला भेटतील. अर्धे पुढे गेल्यात, अर्धे मागे आहेत. कोण कोण आहेत ते बघा. आता एवढी जण आहेत आम्ही. चाललो गाडी घरी आता. अरे ही बघ कशी लाजत चालले, दात दाखवत चालले. मागच्याला संडास आले बघ. सगळी गप्पा मारत चालत रस्त्याला. ते गौरी भडवी आमच्या नवीन मेंबर आहे. आमच्या ट्रिपमधली नवीन जोडी. आता साखरपुडा झाला आहे, लग्न करायचं. अजून त्यांचा काही डिसिजन नाही दिसत. आमच्या गाड्या आत्ता चालल्या तर सगळी लाईनीत कशी चालल्यात बघा, जशी काय शाळेत चालल्यात. मी तर माझी मस्ती चालू आहे. लाईन बघा पुढं कशी, जशी काय शाळेत चालल्यात बघा. आत्ताच मी पोचलो आहे कुरवपूरला. तर या नदीचं नाव आहे कृष्णा नदी. या नदीमध्ये मगरी पण आहेत, पण आता सध्या पाणी नाही आहे. इकडं कडक ऊन पडलेलं आहे, फार चटके लागतात. आणि गाड्या आत्ताच आम्ही लावल्या पार्किंगला. आता आम्ही जातो त्या साईडला जायचं आहे. सगळी झाडाखाली येऊन उभी राहिली, त्या साईडला जायचा कसा सगळ्यांना प्रश्न पडला आहे. आता तिकडून येताना दिसतं ट्रॅक्टर आम्हाला, पण ते ट्रॅक्टरवाले बघू आता किती पैसे घेतात. आणि मग जाऊ त्या साईडला, आंघोळ बिंघोळ करू या साईडला. नाही 2 वर्ष
हे मी माझं ते जूनच्या एंडिंग पर्यंत वाजवून टाकू कोणत्या तरी मंदिरात. एवढं कोण थांबेल? मला वर्क फ्रॉम होम पाहिजे. हा मला बोललं लगीन येईल तर काम सोडायची गरज नाही, घरून काम कर पाहिजे तर अजून. वहिनी आपण आता तुळजापूरला वाजून टाकू. माझे मम्मी पप्पा नाही ना रे, काय करतो आता आपल्यात वाजू ना, व्हिडिओ कॉल करू आपण. ऐकला आता या वहिनीनं झाले लग्नाची घाई, पण त्याला घाई झाली नाही. त्यांना बोललो आपण इथंच लग्न लावतो, ते करतात नको रे, माझी आई बाबा नाही तिथं, नाही तर गेला असता. सासू सासरे होते पण आई बाबा नाही आहेत ना. हुशार मला बोलतोय तुला कानात काहीतरी सांगतो, कानाला माझ्या चावलाय हुशार. बघा बघा कसं चावतोय बघा, कुत्र्यासारखा चावतो. परसूच झुंड ठेवला होता कान. आता आम्ही झालो आंघोळीला, रूम भेटले, आता आंघोळ करू आणि निघू दर्शनाला. आता आम्ही पोचलो रूमवर. आता इथं हा फ्रेश हो आणि मग निघू दर्शनाला. हाय गाईस, तर आत्ताच आम्ही आंघोळ्या वगैरे उरकून चाललेलो आहोत श्रीपाद श्री वल्लभ यांच्या मंदिरात. हाय गाईस, तर आता आम्ही पोचलेलो आहोत आणि आता आम्ही नदी ओलांडून जाणार आहेत. आता आम्ही बसलो ट्रॅक्टरमध्ये. भीती तर वाटते नदीतून त्या साईडला जायला. बघू आता काय होतं पुढे. आम्ही सांगितलं होतं 3 ट्रॅक्टर, आता पुढं एक ट्रॅक्टर आहे, आम्ही मध्ये आहेत आणि अजून एक ट्रॅक्टर मागं आहे. फुल मजा करत गेलो. इथं बघत ट्रॅक्टरमधला माणूस कसा पोहत होता. आमचा एक ट्रॅक्टर आता मध्येच जाऊन अटकलाय, तो पण पाण्यात. मामा बघ कसा बसलाय, साईडला घेऊन बसलाय बघा. आता आम्ही पोचलोय श्रीपाद श्री वल्लभ श्री क्षेत्र कुरवपूर इथे. हा आहे मंदिराच्या बाहेरचा एंट्रन्स गेट. तो पण बघा किती भारी आहे. कोरीव काम बघा किती गेलेलं आहे तिथे. मंदिरामध्ये पूर्ण दगडीचं काम आहे आणि एवढी शांतता आहे ना इथे. खूप वर्षांपासून इथे किती भारी वाजवतात ते बघा. इथे एक गुफा आहे आणि ह्या गुफेमध्ये एक महादेवांची पिंडी आहे आणि एक समाधी आहे. तिचं दर्शन घेऊ आणि मग पुढे जाऊ. मामा इथे धावला बोलतो, ती धावला आहे का? तुम्हाला कशी वाटत ती आणि कमेंट करा. आता राज्य बदलला ना, कर्नाटकात होतो ना आपण. या मंदिराची पेंटिंग बघून तुम्ही मला कमेंट करून सांगा पेंटिंग कशी वाटली. एकच नंबर पेंटिंग आहे. असं वाटतं बघतच राहावं, इथून निघावंच नाही, एवढी भारी पेंटिंग केलेली होती. कलर शेड पण बघा ना किती मस्त केलेले आहेत. पुढे बघा आतमध्ये अजून भारी केलेली पेंटिंग आहे. निराकार गुरु गुरु रे निर्गुण, गुरु सृष्टिकार गुरु विश्वंभर. निराकार गुरु गुरु रे निर्गुण, गुरु सृष्टिकार गुरु विश्वंभर. गुरु विण नोहे साधु मुनि जन, गुरु विण साहू कैसे जीवन. गुरु विण नाही नर नारायण, गुरु चरिताचे कर पारायण. गुरु विण नाही नर नारायण, गुरु चरिताचे कर पारायण.
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा प्रथम अवतार दत्त गुरूंचा जन्माला पिठापुरा आम्ही मस्ती करत खेळत निघालो पुढच्या प्रवासाला। तर बघा पुढचा प्रवास कसा होतो तुम्हाला दाखवतो या व्हिडिओमध्ये। आता भूक लागली म्हणून जेवायला थांबलो या रेस्टॉरंटला, तर जेवू आणि मग निघू पुढच्या प्रवासाला। आता इथून जाऊ आम्ही गाणगापूरला, पोचल्यावर तुम्हाला दाखवतो काय काय आहे तिथे। या बघा खाल्ला तर खाल्ला, नाव पण ठेवली आणि त्याच्यात बडीशॉप घेऊन निघाले। जेवलो आणि तसंच निघालो। गाडीमध्ये झोप आली, सगळी झोपून गेली, व्हिडिओ करायचाच राहून गेला। आता डायरेक्ट गाणगापूरला पोचलो, जस्ट पोचलो आणि आता उतरतोय, रूम बघतो आणि मग फ्रेश होतो। बघू मंदिर उघडं असेल तर पाय पडू, नाही तर डायरेक्ट सकाळी। मंदिर तर बंद झालं होतं 7 वाजता असं तुम्हाला वाटतं सकाळी। तर आता भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये, बाय बाय।